तर नमस्कार मित्रांनो, आत्ता व्हिडिओची आपण सुरुवात करूया इथून. आता गुरांना सकाळी खायला वगैरे टाकलं होतं. मी रात्री दाऱ्यावर होतो ना, आपला इथं कडवळ पेरले गुरांसाठी, तर त्याला भिजवत होतो. तर त्याच्यामुळे मी सकाळी उशिरा उठलो. नाही तर उद्याच्याला मी ह्या गाईचा मिल्किंगचा व्हिडिओ टाकेल. ती 8-8.5 लिटर दूध देते, म्हणजे खुराक पूर्ण खातच नाही. तेव्हा तिचं खुराक मी इथं ठेवलं काढून बाजूला. ती खुराक पूर्ण खात नाही. ज्यावेळेस ती पूर्ण खुराक खाईल तर त्यावेळेस 10 लिटर दूध ही नक्की देणार. पण सध्याला ती खुराकच खात नाही. आणि हिचं पिल्लू बघा, हे धनश्री, हिला आता 2-3 दिवसच मोकळं सोडायचे. ज्यावेळेस आपली इथे ज्वारी उगवण ना, तर कवळी ज्वारी गुरांनी खाल्ल्यावर विष बाद होते आणि ती काय खात नाही, नेमका ती ज्वारी खाणारच. तर त्याच्यामुळं तिला बांधून ठेवायचं, 1-2-3 दिवसच मोकळं सोडायचं ज्वारी उगवीपर्यंत. आणि तिथं बसली, तो बैल तुडवून ना तिला, धनश्री उठ चल. हिला पण कसं, गुरांना कसं असतं माहिती का, कंपनी लागते. जिथं लय मोठे गुरं आहेत तिथंच हे पिल्ले जातात. आता बघा, हिची जागा तिथे मगा तिथं बसली होती, नंतर तिथून उठून आता इथं आली हिऱ्याजवळ. आणि त्या गोट्यात तर सारखं जाती जनावरच्या अंगा उड्या मारायला. आता मी नंदिनी आणि ही धनश्री ह्या दोघींमध्ये ओळखण्याचा फरक सांगतो. हे बघा, हिच्या पाठीवर थोडंसं साईडला इथं पांढरा टिक्का आहे, म्हणजे ही आहे धनश्री. मी काल एक व्हिडिओ टाकला होता, तर त्याला कमेंट आली नंदिनी म्हणून दादांची. तर हे बघा, हिला इथं स्पॉट आहे ना, तर म्हणायचं ही धनश्री आहे. चल धनश्री, आता तब्येत मस्त झाली टुमटुमीत. आता एवढा वेळ ती मोकळी आहे आणि किती पण दूध पिते, तर त्याच्यामुळे तिची तब्येत टुनटुन येते. चल इकडे, जागेवर तुला बांधायचे नंदिनी. ती आता जागे म्हणलं की येणार नाही, तिला बांधायला नको वाटतं. असं तर मग तिच्या जागेवरच येऊन बसली होती, पण आता हे दोरी बघितली ना, गेली तिच्या आईकडे. ही दोरी मी घेतलेली बघितली की तिच्या आईकडे गेली. नाही तर तिला आईचं एरवी काय घेणं देणं नसतं, तिकडंच गुरामध्ये फिरत राहते. तर मी अलीकडून गेलो ना, पलीकडून जाईन. कारण की इकडे, चल इकडे. ए धनश्री, थांबा, 2 हाताने हिला बांधून घेतो. बरं, प्यायचं नाटक करते, तुला भूकच नाही तर कुठून पिणार तू. काय आहे बघा, पित नाही काय नाही, ती नुसती नाटकं करते, कारण मी बांधायला आलो आहे ना तिला, त्याच्यामुळे. नाही तर आतापर्यंत मोकळीच होती. थांब थांब थांब, धनश्री धनश्री थांब, बस बस. मी आता तिला बांधून घेतो. ते बघा कशी नाटकं करते. तिला वाटते ती प्यायला लागली म्हणजे मी तिला बांधणार नाही, पण ती सड पण तोंडात घेत नाही, नुसती थांबली तिथं. लय नाटकी करते, तिला बांधायला नको वाटतं. आणि नंदिनीला पण बांधायला नको वाटायचं वासरांना. असे मोकळे त्यांच्या जागेवर जाऊन बसतात, पण बांधायला नको वाटतं. आता हिला बांधले मी. आणि दुसरी गोष्ट आहे बघा, इथं कपाळावरती एक पांढरा भोर आहे, थोडासा पांढरा डॉट आहे, हिची ओळख. आणि हा बगिरा आणि नंदिनी बसते. तर नंदिनीला बघा, इथं उगत आले, हिला पण थोडं स्पॉट आहे की 2-4 केस पांढरे आहेत की, ही नाही. पण हे बघा, हिचं कसं मागची बॉडी प्लेन आहे, तर तसं धनश्रीला इथं एक टिक्का आहे डाव्या साईडला. तर हिची बॉडी प्लेन आहे आणि ही जास्त लाल कलरची आणि धनश्री काळ्या कलरची. हा दोघींमधला फरक. काही दिवसांनी दोघी सारख्याच दिसतील, म्हणजे आता कसं लाल इन ते दिसते, तर तसं. आणि हा बगिरा इकडं बसला आहे, कारण सगळ्यांना खायला वगैरे टाकून झाले सकाळचं. तर मित्रांनो, हरण्या आहे ना, हरण्या बांधल्या गंगाच्या बाजूला, इथं गंगापास जवळ त्याला बांधलंय. आणि हा हरण्या, मला कमेंट आली होती हरण्याला दाखव म्हणून, तू त्याचा लाडच करत नाही. तर तसं नाही. आता काय होतं, सगळे गुरं घरी आहेत ना, तर गुरांचे कामं बराच वेळ जातात. म्हणजे सगळ्यांना चारा आणायचा, त्यांना खायला टाकायचं, पाणी पाजायचं, तर त्याच्यामुळं वेळ जास्त जातो. तर त्याच्यामुळे वेळच आता भेटत नाही जास्त. नाही तर लाडाला वगैरे काय नाही. कशामुळं कमेंट आले, मी हिऱ्याला एकटीलाच नेलं ना पवायला, तर त्याच्यामुळं कमेंट आल्या त्या. तर हरण्याला पण नाही का, मी अगोदर बैलांसोबत हरण्याला पवणी घातलेली आहे. अगोदर हरण्या बैलगाडीसोबतच असायचा, म्हणजे त्याला मी बैलगाडीसोबतच न्यायचो, जिथं जाईन तिकडं मग चारायला वगैरे बांधायचो आणि त्याला पण धुवायचो. त्यावेळेस हिऱ्या लहान होतं ना, तर हिऱ्याला नव्हतं, मी बैलांसोबत हरण्यालाच धुवायचो. तसं असे हरण्याचे पण लाड केले. पण आता काय होतं, त्याला इथं त्याच्या आईच्या बाजूला जागा केली, कारण त्याची आई हिला मारायला लागली, हिला मारित होती. मग त्याच्यामुळं हरण्याला बांधले त्याच्या जवळून, कारण की गुरं लय मोठे ॲडजस्ट व्हायला पाहिजेत. मग गंगा हरण्याला मारत नाही, तर त्याच्यामुळं हरण्याला आलेला मारतो. तर त्याच्यामुळेच हरण्या इकडून एका दाव्याने बांधला आणि इकडून पण बांधला आहे, दोन्ही साईडने बांधले हरण्याला, तो मारतो म्हणून. तर असं काय नाही, आपण सगळ्यांना जमेल तसं लाड करतो. हरण्या
आणि अगोदर तो बैलगाडीला माझ्यासोबतच असायचा हरण्या. मी त्याला तळ्यावर एकदा धुवायला नेलं होतं, त्याला मी बैलांसोबत चरायचं पण शिकत होतो. पण झालं असं की गुरं लय मोठे वाढले ना, मग त्याच्यामुळे आता लक्षच देणं होत नाही. पण आता कधी मी ज्यावेळेस बैलगाडी घेऊन जातो ना, तर त्यावेळेस हरण्याला घेऊन जाणार आहे ना आपल्यासोबत. त्याला पण कधीतरी बैलांसोबत पोहायला नेऊ. आता पुढच्या वेळेस हिऱ्याला न्यायचं, बैल जर कधी चालेल ना पोहायला नेले ना, तर त्यावेळेस मग हरण्याला घेऊन जाऊ. आणि आता गुरांना खायला टाकले. सकाळी एकदा टाकलं होतं आम्ही, कुट्टी केली त्यावेळेस 5 वाजता. मग परत त्याच्यानंतर एकदा टाकले. यांना खायला टाकली लालकी आणि हिरव्या नेपेरची कुट्टी. आता हे बघा, हिच्या खाली पात्र टाकले नवीन. ही जरा माती खाती ना बसल्या बसल्या, म्हणजे ती मोकळी सोडलं बी माती खाती, पण अशी पण माती खाती इथं बसल्या पण. त्याच्यामुळे हिच्या खाली पण आता ऊसाचं पाचरट आणून टाकलंय. आता उन्हाचं एक गुरं सोडायचं, पाणी पाजायचं. 5-6 गुरं पाणी पाजून झालेत, आणखीन बरेच गुरं राहिलेत पाणी पाजायचे. जर त्या हौदात पाणी कमी पडलं तर बोर चालू करावं लागेल. पण पाणी आहे, गरम नाही झालं बरं का हौदातलं पाणी, आणखीन थंड पाणी. आता मी ह्या बैलाला आणले, पलीकडची लाईन ना तर 2 बैल मोठ्या हौदावर नेले होते आणि फक्त राणी वृंदा सोडता बाकी पलीकडची लाईन सगळे पाणी पाजून झालेत. ते राणी वृंदानंतर मोठ्या हौदावर न्यायचे. ह्या हौदातलं पाणी अगोदर जे इथं पितात त्यांना इथं दाखवून घेतो. लय पाणी पिते रे बैल. आता उन्हाळा सुरू झाला ना, सगळेच गुरं लय पाणी पितात. हौद कुठं इथं होता मगा, तरी इथून एवढं खाली गेलाय. हौद बी लय छोटा आहे. आता छोट्या हौदातलं पाणी पण संपलं आणि या दोघींना इकडं आणलंय पाण्यावर. आता झाले सगळे गुरं पाणी पाजत झालेत, बगिरा नंदनी सहित सगळे. अरे फक्त बादल राहिल्या. बादल मी सकाळी पाणी दाखवलं होतं, सकाळी तो थोडं पिलाय, पण त्याला सारखं पाणी ठेवावं लागतं. मग त्याला आता मी बकेट भरून ठेवतो. बादलला जागेवरच दाखवतो मी बकेटीत पाणी. ए वृंदा चल चला. मग तोंड कशाला वर काढलं तसं, आणि प्यायचं झालं नाही तर तोंड वर केलं. मला वाटलं झालं काही की ए वृंदे तू एकदा बघ, तुला प्यायचं असलं तर. नाही, ही लई मोठं पिली बाबा. थांब ना, वर तर बघ ना. चरायची सवय लागली, बारीक गवत असलं तरी खायलाच बघते. थांब, पाणी प्यायचं तुला. मग आधी पिली होती गाय पाणी. हां झालं तिचं पाणी पिऊन. राणी चल. चल पुढं. राणी यार तिची आई एवढी झाली, म्हणजे अशी आकाराने लहान वाटते, पण उंचीला आहे तिची आई एवढी. आता बघा, बकेट भरलेली ठेवली ना, थोडं थोडं करून 3-4 वेळेस पाणी पितो. तर एका दिवसात ही 1.5 बकेट पाणी पित असेल. 1.5 ते 1.25-2 बकेट. तसा दिवसभर त्याच्या अंगावर सावली राहते बरं का. बघा आता अर्धी बकेट पिलं आहे तो. हां अर्धी बकेट पिलं आहे. असं करून तो दिवसात 1.5-2 बकेट पितो. तर गुरांना टाकलाय भुस्सा खायला. आणि हा हरभऱ्याचं भुसकट आहे. हे काबरी वगैरे खातात ना, ते हरभऱ्याचं भुसकट आहे. तिकडं बाकीचे गुरं पण खात आहेत. आणि बैल कामावर गेलेत. पप्पा बैलांना कामावर नेले पप्पांनी. मित्रांनो, ह्या बाबाच्या गाई म्हशी आता इकडं चारायला यायला लागले बरं का. म्हणजे पावसाळ्यात येत नव्हत्या, पण आता इकडं चारायला येतात. आणि आपल्या गावात एकच मेंढ्याचा कळप आहे, तो म्हणजे हा एकच आहे मेंढ्याचा कळप. ते बाबांचं वय किती असेल तुम्हाला अंदाज सांगू का मी? नाही, तुम्ही मला अंदाज सांगा त्या बाबांचं वय किती असेल. नाही यार, आता बाबा दिसत नाहीत फोनमध्ये नीट. आता दिसतात बाबा फोनमध्ये बरोबर. अण्णा, आता मित्रांनो तुम्ही अगोदर वयाचा अंदाज सांगा. तुमचं वय काय असेल अंदाजे? बघा मित्रांनो, बाबांचं वय 90च्या पुढं. आणि दरवर्षी त्यांच्याकडं एक गाय त्यांची मेलीवर का मात्र येऊन. आता त्यांच्याकडे एक कालवड आणि 2 गाय आहेत. तर दरवर्षी त्यांच्या गायला समजा एक कालवड एक गोरं धरू. आणि दरवर्षी अण्णा 3 म्हशी एकतात तुम्ही का ना, 3-4. तर बघा माझ्यापेक्षा
अन्नाचं उत्पन्न जास्त आहे. त्यांचं वय 90+ आहे, तरी पण ते रोज कमीत कमी अण्णा तुमचं 10 किलोमीटर चालणं होतं असं रोज. 10च्या पुढं का नाही हो बघा. म्हणजे काम करून पण एवढे स्ट्रॉंग आहेत ते. म्हणजे ते म्हणतात 90च्या पुढं वय. म्हणजे त्यांना बाबांचं वय 95 वर्ष असेल, 94-95. कारण की ते बैडूच आहे. म्हशी भेटन का त्याला? घोड्याला म्हशी भेटन तर सांग का मग तिकडून ये म्हणून, नाही तर चलवीत घेईन ते. मित्रांनो तुम्हाला सांगतो बाबांची एक आता खिल्लार गुरांची तुम्हाला माहिती, खिल्लार बैलांची किती हे म्हणून किंमत आहे. तर पिढ्या अण्णा तुम्ही सारखी घरचेच बैल वापरत आता. हे बैडू इकडून आणता म्हशी भेटते ना अण्णाच्या, इकडून घेण्या कडे निवसाचे म्हशी उधारत्यान रे. तर मित्रांनो ह्यांच्या मुरा म्हशीत बाबांच्या विषय बाबांचा चालू होता. ते बैडू आपला घोडं घेऊन आलाय, तर त्याला गुरं भीत आहेत. कधी कळन ती कळू रे तुला, लय तू त्यांचे जनावर कोण भित्री तो तुला कधी कळन ती कळू बाबा. याला कधी कळन ती कळू. ते खायनात ना जनावर. बघा आता सगळे इकडंच बघायला लागले. नाही राधे राधे आण नाही जात पुढं घेऊन ते म्हशी बावर लागले. इकडे फिरून त्याला, इकडे घे पुढं घे, पुढं घेईन त्याला. ते म्हशी खायनात रे, जनावर खायनात त्यांचे, खाऊ दे ना. तर विषय चालू होता मित्रांनो. दरवर्षी म्हणजे एक म्हैस जर वेली ना तर तिच्या दुधाचे 70,000 रुपये आरामशीर होतात. आणि प्लस ह्या म्हशींना फक्त जी म्हैस दूध देते तर तिलाच घरी खुराक, नाही तर दिवसभर म्हशी फिरतात. तर त्यांच्या दरवर्षी एका म्हशीचं 70,000 उत्पन्न. मग ते एक म्हैस दूध खायला ठेवतात. दरवर्षी नवीन पाड्या, म्हणजे जुनी म्हैस विकतात. नवीन पाडी आली ना तयार झाली ग्रुपमध्ये तर जुनी म्हैस विकतात. आणि आता त्यांचं वय झालं तर त्याच्यामुळे त्यांनी गुरं कमी केलेत. नाही तर पहिले 10 ते 12 गुरं ते चारायचे. मग 12 गुरांचं उत्पन्न बघा, म्हणजे माझ्या उत्पन्नाच्या कितीतरी पट जास्त बाबांचं उत्पन्न आहे. ते पण 90+ वर्ष वय आहे. आणि खरंच बरं का त्यांचं 90+ वर्ष आहे. कारण की त्यांना नातू तर काय पण तू सुद्धा आहेत बाबांना. म्हणजे त्यांची 4थी पिढीसुद्धा बाबा बघतायत. एवढं बाबांचं वय. म्हणजे काम केलेला माणूस इतका स्ट्रॉंग राहतो. आता आणि त्यांचं खरोखर तुम्हाला सांगतो ते आपल्या शेजारीचेच बरं का. म्हणजे त्या ह्या बाबांचा पुतण्या ते आपल्या शेजारीत. म्हणजे हे बाबांचं अगोदर एकच होतं, तर हे बाबा आपले शेजारीत. हे काटवनात पण आपल्या शेजारीत आणि घरापासल्या शेतात पण आपल्याला शेजारीत. तर हे बाबा रोज 10 किलोमीटर प्लस चालतात. कारण की इथून त्यांचा गोटाच 5 किलोमीटर असेल, 5 नाही 4 किलोमीटर असेल. कारण की मी आता तळ्यावर आहे, आपलंच घर इथून अर्धा किलोमीटर आहे आणि आपल्या घरापासून भरपूर लांब आहे त्यांचा गोठा. तर तिथपर्यंत बाबा चालत जातात. म्हणजे काम केल्यामुळं इतके स्ट्रॉंग आहेत बाबांना. तर त्यांच्यावर मी म्हणजे एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे त्या बाबांवरतीच. कारण की इतकं वय होऊन पण आजकाल माझ्यासारखे पोरं कंपनीत जातात, तरी कंपनीचं पॅकेजसुद्धा बाबाच्या उत्पन्नापेक्षा कमी असेल. आणि परत कुठला आजार नाही, काय नाही, बाबा दिवसभर स्ट्रॉंग आहेत. जर ते आजारी असते तर त्यांनी एवढं काम केलंच नसतं ना. म्हणजे दिवसभर असं गुरांमागं गेलेच नसते ना. बाबा एकदम ठीकठाक आणि फिटफाट आहेत इतकं वय होऊन पण. मला खरंच म्हणजे त्यांची कमाल लागते. कारण त्यांच्या वयाचे पण व्यक्ती आहेत गावात, पण ज्यांनी काम सोडले ना तर ते म्हणजे लयच वीक आहेत. आणि जे काम करतात ते स्ट्रॉंग राहतात. तर त्या बाबांच्या वयाच्या व्यक्तींनी म्हणजे त्यांचे मित्र वगैरे त्यांनी काम सोडले ना तर ते एकदम थकून गेलेत, म्हणजे असे वाकून वगैरे गेलेत. पण बाबांना ह्या काहीच म्हणजे अण्णा तर त्यांना असं काहीच त्रास नाही. आणि उलट मी तर म्हणतो त्यांचं 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न आहे. तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो, पण खरंच त्या बाबांचं 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न आहे. आता म्हशींच्या तब्येती उन्हाळ्यात त्याच्यामुळे नॉर्मल आहेत. तुम्हाला दिवाळीत तुम्ही माझ्या व्हिडिओत बघितलंच असेल कधी त्यांची गुरं, तर कसल्या भारी तब्येती होतात त्यांच्याकडे. ज्यावेळेस 3 गाय होत्या ना, म्हणजे त्यांची एक गाय मात्र येऊन एक्सपायर झाली. ज्यावेळेस बाबांच्या 3 गाय होत्या तर दरवर्षी त्यांना 2 बैल एक कालवड व्हायचीच. आणि त्या गाय त्यांच्या घरच्याच आहेत, पिढ्या त्यांना बैल पण घरचेच आहेत. मग त्याच्यामुळं बाबांचं उत्पन्न लई पार आहे. म्हणजे एक म्हैस जर जवळ आली तर लाख रुपयाची म्हैस आणि 50,000 रुपयाचं बैल, असं गणित आहे बाबांचं. आणि म्हशीच्या समजा ते एकच म्हणजे बाबा दूध खातात ना तर 1-2 म्हशी अशा ठेवतात ते घरी दूध खायला. नाही तर म्हणजे म्हैस मोठी झाली, जुनी झाली आणि तिच्या जागेवर नवीन पाडी आली ग्रुपमध्ये की ती मोठी म्हैस विकायची, असं गणित आहे बाबांचं. तर त्यांच्या आपण लवकरच एक चांगला व्हिडिओ बनवू. व्हिडिओ पावसाळ्यात बनवू. माझा अंदाज आणखीन 5 वर्ष तर बाबांना काहीच होत नाही, ते रोज 10 किलोमीटर चालू शकतात.
आणि बाबा जर दिंडीला जातात ना कधी कधी पंढरपूरला, तर ते दिंडीत असं सहज नॉर्मल चालतात रोज. ज्यांना सवय नाही ते थकून जातात. अरे बाबा कमन माझ्या अंगावर तो बनवून देईन व्हिडिओ. हे भैडू, मी मोटरसायकलवर आलो ऊस तोडायला. आज बैलगाडी आपली काटवात गेली तर भैडू घोड्याला घेऊन आला इकडे. अय भैडू थांब, मला चक्कर आणते ना आता राव. आज कर रे, मग असं असतं का? भैडू मला शिकवतोय घोडं पळवायचं कसं. ते कसं लहान आहे रे भैडू, त्याच्यामुळे त्याला बॅलन्स राहतोय. भैडू म्हणतो ते फास्ट पळालं ना मग आपला बॅलन्स टिकून राहतो त्याच्यावर, आणि ते दमाने चाललं ना मग आपला बॅलन्स बिघडतो. आता भैडू ज्या स्पीडने त्याला पळवतोय ना, तर भैडू म्हणतो असं ते चौपाई पळालं ना मग बॅलन्स बिघडत नाही आपला, त्याच्या बॅलन्स राहतो. पण ते मला कसं डेअरिंग होत नाही त्याला पळवायला, लई बॅलन्स राहत नाही. आपण त्याला बसवायचं खोगीर नाही पण पॅड मागू. खोगीरची काही गरज नाही. खोगीर म्हणजे जास्तच, म्हणजे खोगीर मोठी होईन आणि घोडं बारीक होईन असं होईन. तर खोगीर नको, पण आपण त्याला एक तसलं पॅड मागू बसवायचं. त्याच्यावर आपण पॅडवर बसायचं आणि पाय ठेवायला पॅड राहते. काय लगेच चाल धरते भैडूला. हे बघा लगेच चौपाय झालं. भैडूने घोड्याचा लय आनंद घेतला बरं का भैडूने. म्हणजे मी पण त्याला रोजच बोलवतो यायला. म्हणजे कसं आहे, आपण मी कुठं गेलो वगैरे ना तर नवीन कोणी त्याला जवळ जायला डेअरिंग करत नाही. मग भैडू कधी पण मदतीला बोलवलं ना मग भैडू येतो. त्याची मोरकी निघली होती तर मी भैडूला रात्री 9 वाजता बोलवलं होतं. म्हणजे पहिले दिवस आता पाऊस आभाळ आलं होतं आणि त्याला शेडमध्ये बांधलं आणि त्याने मोरकीच काढून घेतली. सेफ्टीसाठी मी एक रस्सी एक्स्ट्रा बांधली होती त्याच्या गळ्यात, तर ते त्याला होतं. पण माझी पण डेअरिंग होणार त्याला धरायला, मग म्हणून मी भैडूला बोलून आणलं. मग भैडूने मी त्याला त्याच्या गळ्यातला जो दोरी ना ती थोडी टाईट केली, मोरकी पण टाईट केली. मग त्याच्यामुळे, आणि मी रोज भैडूला बोलवतोच की येत जा त्याच्याकडे म्हणून त्याला फिरवायला. आणि भैडूचं कसं आहे, भैडूच्या साईजला हे घोडं शोभतं आहे खरंच. माझे पाय जास्त खाली जातात. लय पुढं आलास खाली मान केली तर पडशील. नाही तसं ते तुला नाही करणार, पण हां तुला चालताना ते मानलेच वर धर, तर मला खाली धरतं ते का तू पळतोस त्याच्यामुळे काय माहिती. बादल असं वर बघ, तर ते बरोबर तू सांग. हां भैडूला काय करतं घोडं ना अशी वर मान धरतं. आता कशी ना तर ह्याच्यापेक्षा थोडीशी वर करतं भैडूला, आणि मला म्हटलं की ते खाली मान घालून चालतं. पण भैडू पळवतं ना त्याला, कदाचित पळवल्यामुळे तसं होत असेल. लगाम आहे ना, ह्याला कमेंट आली होती की लगाम फिट होतं वाटते. तर नाही मित्रांनो, हे मोरकीच्या वरून घातला ना, नवीन नवीन मोरकीच्या वरून घालत होतं त्यावेळेस टाईट होत होता. आत्ता बघा, आत्ता त्याचं तोंड बंद आहे नॉर्मल. जे आता मोरकीच्या आतमधून पण घेतला आहे लगाम, आणि ते नवीन घातल्या 1-2 मिनटं ते तोंड आज करतो, पण नंतर बंद ठेवलं आहे बघा. आता व्यवस्थित आहे लगाम. बादल शांत बस ना डंपे. मी ह्याला दुपारी म्हणजे पुढं धरून चोळलं जरा सवय लागा म्हणून, करीत काय नाही ते. चला आता मी तळ्याकडे आलो तो ऊस तोडायला, तर एवढा ऊस तोडून ठेवला आहे मी एका दिवसापुरता. आजची कुट्टी करायला बस होईल, म्हणजे उद्या सकाळी कुट्टी करायला बस होईल. मग उद्या आलो तर जास्त ऊस तोडीन. आणि खालचं शेत होतं ना तर ते अर्धं शेत संपलं बरं का. हे बघा इकडं किती मोठा गॅप संपला आहे, एवढा मोठा गॅप संपला. पलीकडं थोड्या सऱ्या राहिल्यात, आणि ह्या पण आता चतकोरच सऱ्या राहिल्यात. जुनी माणसं स्ट्रॉंगच होते. हे बघा हे आताशी मायापाशी आलाय.